तर हाय मंडळी, मी पल्लवी. तर ह्या आहेत रेडीमेड शेगाव कचोरी. तर यांना मी तळून घेतलं, कारण की दुपारी काहीतरी खावं वाटत होतं, म्हणून मग तळून घेतल्या ह्या कचोऱ्या. आणि टेस्ट पण इतकी मस्त होती ह्या कचोऱ्यांची की सांगू नाही शकत. आणि तुम्हाला वाटेन की एवढ्या मोठ्या का मी एकटीनंच घेतल्या खायला, पण नाही, आम्ही दोघीजणी होतो आणि खाली आत्याला पण देऊन दिल्या होत्या खायसाठी. आणि मस्त चाय बनवला होता गुळाचा. आणि या कार्टूनचं चालू होतं रिकामी कामं करायचं. आणि मी थोडा वेळ बसली होती, कारण की आम्हाला जायचं होतं पाणी आणायला, आणि ते पण विहिरीवरती. आणि ह्या आणल्या होत्या शेंगड्या, भाजी करायसाठी आणल्या होत्या, पण याच्यातल्या काही धूळ होत्या. आणि याचं चालू होतं झटपट पटापट असे कामं चालू होते त्याचे, कारण की तो गायबच तसा होत होता, इथून तिथून तिथून इथं. आणि मग निघालो आम्ही हंडे भरणे घेऊन पाणी आणण्यासाठी, कारण की अर्धा किलोमीटर दूर विहिरीचं पाणी आणण्यासाठी जाणं पडते आम्हाला, कारण की यावेळेस नळाचं पाणी इतकं गढूळ आलं की सांगू नाही शकत. आणि त्यासाठीच आम्ही सर्व बाया पाण्यासाठी चाललो होतो. आणि ही विहीर आहे, या विहिरीचं पाणी आम्ही प्यायसाठी घेऊन जात असतो, कारण की पाणी पहा किती मस्त आहे या विहिरीचं. एकदम नितळगार पाणी आहे आणि एकदम काचासारखं. आणि या शेतामध्ये मस्त पालक लावलेला होता, सांबार, मेथी हे ते लावून ठेवलेलं होतं. भरलं मग पाणी आणि निघालो रस्त्यानं. आणि एक तर सडक इतकी खराब झालेली आहे की सांगू नाही शकत. आणि त्यात हे समोरून वांदरे गेले होते, या झाडावरती येऊन बसले, असं वाटते अंगावर येतात का. आणि मी त्यांना करत होती, देखो ना गाईज, देखो ना. त्याच्यानंतर घरी आलो आणि या बाबूचं पहा काय चालू होतं. ते चालू होतं वाटाण्याची शेंगा खायचं काम. त्याच्यानंतर ताईने पोपटाची दाण्याची भाजी इतकी मस्त बनवली, एकदम टेस्टी, आणि मस्त जेवण केलं. चला तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.